अखाती देशातील सुरू असलेल्या युद्धाचा फटका हा सर्वत्र गॅसवरती मोठ्या प्रमाणामध्ये बसलेला आहे आणि त्यामुळे हॉटेल व्यावसायिक असो, गृहिणी असो या मोठ्या प्रमाणामध्ये हैराण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। परंतु आता घाबरून जायची बाब नाही आहे, कारण पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील खुडाळ या गावच्या एका वेल्डरने मात्र एक टाकाऊपासून टिकाऊ अशी शेगडी बनवण्यात आलेली आहे, जे की इंजन ऑइल जे बाईकचं इंजन ऑइल असतं त्या इंजन ऑइलपासून चालणारी ही शेगडी आहे। नेमकं ही वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी आपण कुडाळ गावामध्ये आलेलो आहोत आणि या शेगडीचं वैशिष्ट्य काय आहे हे आपल्या स्थानिक रिपोर्टर भगवान खैरनार यांनी आपण घेतलेलं आहे। आपण ते देखील पाहूया। सद्यस्थितीत आखाती देशांमध्ये युद्धामुळे संपूर्ण भारतासह महाराष्ट्र राज्यात इंधन टंचाई आणि गॅसची टंचाई निर्माण झालेली आहे। या गॅस टंचाईवर मात करण्यासाठी पालघर जिल्ह्यातील अतिदुर्गम मोखाडा तालुक्यातील एका कारागिराने एक अनोखे जुगाड करून एक जळालेल्या ऑइलवर एक गॅस शेगडीसारखी शेगडी तयार केलेली आहे। नक्की ही शेगडी काय आहे आपण जाणून घेऊया। तुम्ही बघू शकता, हा बर्नर आहे शेगडीचा, हे काळं ऑइल आहे, हे थेंब थेंब पडणारं ऑइल आहे आणि त्यासाठी इथे एक फॅनची व्यवस्था केलेली आहे। तो फॅन चालावा म्हणून एक 12 व्होल्टची बॅटरी तिथं त्यांनी केलेली आहे आणि त्याला इलेक्ट्रिकचं कनेक्शन दिलेलं आहे। हेच कनेक्शन लाईट नसली तरी त्या 12 व्होल्टच्या बॅटरीवर चालू शकतं। साधारणतः ही शेगडी बनवण्यासाठी त्यांनी आपला कसबपणाला लावून एक इंधनावर मात करणारी शेगडी म्हणून आजच्या या बिकट प्रसंगात गॅस टंचाई आणि ऑइलच्या टंचाईमध्ये ही सर्वांना एक प्रेरणा देणारी आणि यातून एक नव्याने आपल्याला गॅस टंचाईवर मात निर्माण कशी करावी याबाबत एक साधारण उदाहरण आपल्यापुढं येईल। आपल्यासोबत ही गॅस टंचाई जी शेगडी बनवलेली आहे ते स्वतः कारागीर आपल्याबरोबर आहेत। जाणून घेऊया त्यांनी कशा पद्धतीची शेगडी तयार केली आणि नक्की या शेगडीचं वैशिष्ट्य काय। आपल्यासोबत ते कारागीर आहेत ज्यांनी ही शेगडी बनवली। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया शेगडीचं वैशिष्ट्य काय आणि कशा पद्धतीचं ती शेगडी बनवण्यात आली। आपलं नाव काय? चंद्रकांत सदाशिव बारगे। आपल्याला ही शेगडी बनवायचं कशा पद्धतीची संकल्पना सुचली? सध्या स्थितीत गॅस पण भेटत नाही, त्याच्यामुळं मी सोशल मीडियावरती व्हिडिओ पाहिले होते का बाबा अशा प्रकारची शेगडी आहे, तर म्हटलं ही आपण पण बनवू घरी, म्हणून मी ते बनवली घरी। माझ्या घरी वेल्डिंगचं सर्व साहित्य आहे आणि मी घरी बनवली ती। एक पंखा तिला विकत घेतला मी, बाकी सर्व माझं घरचंच होतं आणि ती 1 लिटर ऑइल टाकलं तर ती आपले 3-3.5 तास चालते। नक्की याच्यातून जे सध्या हॉटेल व्यावसायिक आहे, हॉटेलचे व्यवसाय गॅस नसल्यामुळे बंद पडत आहेत, काही घरगुती यांना मोठ्या प्रमाणावर टंचाईचाही सामना करायला लागतोय आता, तर आता ही जे हॉटेल व्यावसायिक आहे त्यांच्यासाठी एक वरदान ठरू शकेल। नक्कीच, कारण ते शेगडीवरती म्हणजे आपलं काळं ऑइल वेस्टेज ऑइलपासून ती चालणार आहे। आपल्याला 12 व्होल्ट बॅटरी लावली तरी ती हॉटेलसाठी पण चालू शकते, लाईटवर पण चालू, आणि तिचा फ्लो वाढवला तर ती कमर्शियलसुद्धा यूज होऊ शकते। साधारणतः याला बनवण्यासाठी किती खर्च आला आणि त्याच्यानंतर ही किती काळपर्यंत चालू शकते? किती काळ म्हणजे जोपर्यंत आपल्याकडे ऑइल अवेलेबल आहे तोपर्यंत ती चालू शकते आणि तिला 3-1 हजार रुपये खर्च आला तिला बनवायला। हे होते कारागीर चंद्रकांत बारगाजे यांनी इंधन टंचाईवर आणि गॅस टंचाईवर मात करून एक नव्याने व्यवसायाला आणि हॉटेल व्यवसाय जे आज बंद पडू लागलेले त्यासाठी एक नवी दिशा देऊन एक अनोखा जुगाड तयार केलंय आणि एक जो गॅस टंचाईवर मात करणारी घटना या अतिदुर्गम मोखाडा तालुक्यातील खोडाळा गावामध्ये एका कारागिराने करून दाखवलेली। मी भगवान खैरनार, APS न्यूज, मोखाडा, पालघर।